नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य केंद्र भीमनगर येथे वृक्ष लागवड सप्ताह उत्साहात संपन्न। गरजू रुग्णांसाठी हर्षवर्धन जाधव यांची 10 लाख रुपयांची देणगी। आता बघूया सविस्तर बातम्या। पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला वृक्ष लागवड सप्ताहानिमित्त शुक्रवारी दिनांक 24 जुलै 2026 रोजी नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र भीमनगर येथे विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त नंदकिशोर बोंबे, मुख्य उद्यान अधिकारी डॉक्टर विजय पाटील, नगरसेविका प्रेमलता मिलिंद दाभाडे, नगरसेविका करुणा मेघानंद जाधव व माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांची विशेष उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते आरोग्य केंद्र परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली। पर्यावरण रक्षण आणि झाडांचं जतन करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला। या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली मुदगडकर व भीमनगर आरोग्य केंद्रातील संपूर्ण वैद्यकीय व प्रशासकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होते। आरोग्य केंद्र परिसरात स्वच्छता ठेवून अधिकाधिक झाडे लावून त्यांचं योग्य संगोपन करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी या प्रसंगी व्यक्त केला। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षासाठी 10 लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकरिता जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सुपूर्द केली आहे। कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी 10 लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधीकरिता जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सुपूर्द केली आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना वेळेवर उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी ही देणगी दिली आहे। मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत राज्यातील हजारो गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य दिले जात असून समाजातील दात्यांच्या अशा योगदानामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळत आहे। यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने हर्षवर्धन जाधव यांचे या सामाजिक योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे आतापर्यंत सर्वात धाडसी मुख्यमंत्री आहेत असं मानून स्पष्ट मत आहे। यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारला मदत व्हावी या उद्देशाने 10 लाख रुपयाचं मुख्यमंत्री सहायता निधीचं देणगीच्या अनुषंगाने मी थावे आणि हा डिमांड ड्राफ्ट ही माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांना सुपूर्द गोष्ट आहे आणि साहेबांच्या उत्तम प्रगतीसाठी भगवंताकडे प्रार्थना। धन्यवाद। जय श्रीराम। एसटी बसमध्ये सापडलेले 5,500 रुपये एसटी वाहक चालकाने प्रामाणिकपणे 80 वर्षीय वृद्धाला परत करून प्रामाणिकपणाचा प्रत्यय दिलाय। आजच्या धावपळीत अनेकांच्या आर्थिक अथवा ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडतात, मात्र आजही माणुसकी शिल्लक आहे याचं उदाहरण समोर आलंय। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणाचा कौतुकास्पद घटना घडली आहे। बसमध्ये सापडलेले 5,500 रुपये 80 वर्षीय वृद्धाला परत केल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आणि त्यांनी उपकाराची शाबासकी दिली। रविवार दिनांक 19 जुलै रोजी सोलापूर छत्रपती संभाजीनगर दरम्यान बस क्रमांक MH20 BL 3235 मध्ये वाहक जीवी शिरमोवार आणि चालक BD दहीफळे यांना बॅग सापडली। त्यांनी ती बॅग ATI SS बेग आणि लोकेश जाधव यांना तपासली। त्या बॅगमध्ये 5,653 रुपये रोख रक्कम आणि हॉस्पिटलची कागदपत्रे औषधे आढळून आली। ही बॅग AB देशमुख या 80 वर्षीय आजोबाची असल्याचं समजलं। शहानिशा केल्यानंतर आगार व्यवस्थापक स्वाती घोडे यांच्या उपस्थितीत बॅग परत देण्यात आली। या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे। समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्वसमावेशक शिक्षणाला अधिकार बळ देण्याच्या उद्देशाने समग्र शिक्षा विभाग, शिक्षण विभाग, पंचायत समिती गंगापूर यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य साधने व उपकरणांचं मोफत वाटप तसेच नवीन लाभार्थी विद्यार्थ्यांचं मोजमाप शिबिरात
आज उत्साहपूर्ण वातावरणामध्ये यशस्वीरित्या पार पडलाय. तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात तालुकाभरातील 48 दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं, तर 40 नवीन विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आली. सकाळी 11 वाजता शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, अयूब पटेल, गटशिक्षण अधिकारी अरविंद कापसे, विस्तार अधिकारी अनिल कुमार सखदेव, केंद्रप्रमुख राजेश हिवाळे, समग्र शिक्षाचे जिल्हा समन्वयक गणेश बेडके, अविनाश बावणे, तालुका समन्वयक मनोज भुताळे, विशाल जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन करून शिबिरास प्रारंभ करण्यात आला. या शिबिरात 0 ते 18 वर्ष वयोगटातील दिव्यांग प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांची डॉक्टर नेहांश मेहता, डॉक्टर सुशील सिंग, डॉक्टर मयूर वर्मा, डॉक्टर विपुल सिंग, डॉक्टर यशस चुंबळे व तज्ज्ञांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मागील 3 ते 4 वर्षांपासून आवश्यक सहाय्यक साहित्य न मिळाल्याने विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात आली, तर यावर्षी नव्याने पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचं मोजमाप करून त्यांची नोंदणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, कुबड्या, श्रवण यंत्र, लो व्हिजन चष्मे, लेखन साहित्य, शैक्षणिक किट, विशेष शैक्षणिक साधने, कॅलिपर, ऑर्थोटिक उपकरणे आदी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मोजमाप घेण्यात आलं व तज्ज्ञांकडून शिफारसी करण्यात आल्या. शिबिरादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्र तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार योग्य सहाय्यक साधनांची निवड करण्यात आली. तसेच पालकांना साहित्याचा वापर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात, दैनंदिन जीवनात आणि स्वावलंबनाच्या दिशेने मोठी मदत होणार असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. या शिबिरासाठी गंगापूर तालुक्यातील विविध गावांतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण शिबिराचं नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने करण्यात आलं. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व स्तरांवरती आवश्यक व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष शिक्षक सुमती काळगे, युसुफ हाशमी, विजय उबाळे, गणेश गवांदे, परमेश्वर म्हस्के, डॉक्टर बाळू हांडे, अनीस सय्यद, शाहीन सय्यद, कबीर पठाण, नसीफ हाशमी, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाडवे, मनोज घुले, शंकर राऊत, मुग्धा निमसे, निलिमा कुलकर्णी, समीर शेख, अली बकोदा, सचिन पाटसर आणि पुढाकार घेतला. उपस्थित पालकांनी शासनाच्या दिव्यांग विद्यार्थी हिताच्या या लोकाभिमुख उपक्रमाचं मनापासून स्वागत करून समाधान व्यक्त केलं. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समक्षपणे सहभागी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर समावेशक शिक्षणाच्या दिशेने उचललेलं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. नैसर्गिक जलशास्त्र आणि प्राचीन स्थापत्यकलेचा अनोखा संगम असलेल्या वेरूळ लेणी असलेल्या सीतानानी धबधब्याच्या नजराणा प्राचीन काळातील प्रगत जलव्यवस्थापन आणि नैसर्गिक निचरा प्रणालीचं जिवंत उदाहरण मानला जातो. तर जोगेश्वरी सातकुंड परिसर सध्या धोक्याचं केंद्र बनला आहे. खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी क्रमांक 29च्या वरच्या भागात असलेल्या जोगेश्वरी सातकुंड परिसर सध्या धोक्याचं केंद्र बनलाय. पावसाळ्यात त्या डोंगराळ भागातून बेसाल्ट खडकांवरून वेगाने वाहणारा गढूळ जलप्रवाह सीतानानी धबधब्याच्या रूपात खाली कोसळतो. हा नजराणा प्राचीन काळातील प्रगत जल व्यवस्थापन आणि नैसर्गिक निचरा प्रणालीचं जिवंत उदाहरण मानला जातो. शेकडो वर्षांपूर्वी लेण्यांची निर्मिती करताना पाण्याच्या प्रवाहाची दिशा, वेग आणि खडकांची होणारी धूप लक्षात घेऊन ही नैसर्गिक रचना जपण्यात आली होती. ती आजही अविरतपणे कार्यरत आहे. दरम्यान या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणचा मोह पर्यटकांना पडला असला तरी सातकुंड परिसरातील पाण्याचा प्रवाह तीव्र व अत्यंत धोकादायक ठरतोय. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षिततेचा विचार करून कुंडात उतरू नये असं आवाहन पुरातत्व विभागाच्या वतीने अधिकृतपणे करण्यात आलंय. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका.
लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्करमध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेचा अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाविषयी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी कोमल कोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यामध्ये 13 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर या अभियानाची आपण सुरुवात केलेली आहे. या अभियानामध्ये शिक्षण विभाग असेल आणि महिला बाल विकास विभाग आणि इतर विभाग मिळून आम्ही एक माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली एक कृती आराखडा तयार केलेला आहे. आणि त्या कृती आराखड्यामध्ये 13 ते 31 जुलैपर्यंत जे विविध उपक्रम दिलेले आहेत त्या उपक्रमानुसार आमचे दैनंदिन खालच्या स्तरावर विविध उपक्रम आणि कार्यक्रम या अनुषंगाने सुरू आहेत. हा अभियान आता आम्ही चांगल्या पद्धतीने इतर यंत्रणांच्या सहकार्याने राबवण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक जनजागृतीसाठी अभियान राबवण्यात येत असून जिल्हा शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी या अभियानाचा उद्देश कथन केला आहे. नमस्कार, मी अश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर.
आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपणाशी हितगुज साधण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बालविवाह. या बालविवाहावरती मात करून संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा बालविवाह मुक्त करण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त छत्रपती संभाजीनगर पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये 13 जुलै ते 31 जुलै या संपूर्ण 15 दिवसामध्ये जनजागृती करण्यासाठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम नियोजन केलेले आहे आणि हे 13 जुलै रोजी अगदी दिमागदार सोहळ्यामध्ये या उपक्रमाचे उद्घाटन झाले आणि हा अभियान हे एक लोक चळवळीत रूपांतरित व्हावं यासाठीचा मानस हा संपूर्ण जिल्हा प्रशासनाचा आहे आणि शाळांमधील विद्यार्थ्यांवरती संस्कार करून पालकांच्या मदतीने बालविवाहाची ही जी प्रथा आहे ही संपूर्ण जिल्ह्यातून हद्दपार व्हावी यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन हे मनापासून काम करत आहे आणि संपूर्ण समाजातील घटकांना सुद्धा माझे आवाहन आहे, विनंती आहे की आपण सुद्धा या बालविवाह मुक्त छत्रपती संभाजीनगरच्या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि हे अभियान लोक चळवळ बनावी यासाठी आपले योगदान द्यावे. चला तर मग आपण संकल्प करूयात की आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा बालविवाह मुक्त करूयात. हा संकल्पच नव्हे तर आपण निर्धार देखील करूयात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 22 ते 28 जुलै दरम्यान बोन मिनरल डेन्सिटी तपासणी शिबिरास प्रारंभ झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचं अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे डॉक्टर M.B. लिंगायत यांनी आयोजन केलं आहे. शिबिराचं उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. घाटीतील अस्थिव्यंगोपचार विभागाच्या OPD क्रमांक 116 मध्ये दररोज ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच शुक्रवार 24 रोजी पैठण येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, सोमवार 27 रोजी गंगापूर आणि कन्नड आदी ठिकाणी ही सेवा दिली जाणार आहे. यावेळी या सेवांचा गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुकरे यांनी केलंय. या प्रसंगी उपअधिष्ठाता डॉक्टर KD गरकल, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे, विभाग प्रमुख डॉक्टर प्रभा खैरे, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर M.B. लिंगायत, अभ्यागत समिती सदस्य राजू आहिरे, प्राध्यापक डॉक्टर अनिल धुळे, डॉक्टर गजानन देशमुख, डॉक्टर मुक्तदीर अन्सारी, डॉक्टर निलेश कचनेरकर, डॉक्टर प्रवीण रणगीर, OPD इंचार्ज निर्मला शिंदे, सीमा भोसले आदींसह सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते. BMD ही एक वैद्यकीय चाचणी आहे जी आपल्या हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिजांचं प्रमाण मोजते. यावरून हाडे किती मजबूत आहेत किंवा ती ठिसूळ झाली आहेत का हे ठरवता येतं. ही तपासणी छोट्या मशीनद्वारे सामान्यतः हाताच्या किंवा पायाच्या खोट्याची हाडाची घनता मोजली जाते. सांधेदुखी, पाठदुखी किंवा हाडाच्या आजारांचं वेळीचे निदान करणं आणि फ्रॅक्चरचा धोका टाळणं हा या तपासणीचा उद्देश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथील वैद्यकीय पथकाने वैद्यकीय क्षेत्रातील आणखीन एक उल्लेखनीय यश संपादन केलंय. 32 वर्षीय तरुण मुंबईवरून प्रवास करून शहरात परतल्यानंतर अचानक गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या तरुणाला तब्बल 3 महिन्यांच्या अथक उपचारानंतर यशस्वीरित्या व्हेंटिलेटरवरून काढून स्थिर अवस्थेत वॉर्ड क्रमांक 1 मधून 20 जुलै 2026 ला डिस्चार्ज देण्यात आलाय. सदर रुग्ण हा ताप, थंडी आणि डोकेदुखीच्या त्रासाने त्रस्त होता. स्थानिक डॉक्टरांनी रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याचं निदान केलं होतं. घाटीच्या कॅज्युअल्टी विभागात 9 एप्रिलला दाखल होताच त्याची स्थिती अत्यंत नाजूक झाली. रक्तदाब कमी झाला आणि तो बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी तात्काळ कृत्रिम श्वासोच्छवासासाठी त्याला इन्क्युबेट केलं. गंभीर ECG मुळे त्याला DC शॉक द्यावा लागला आणि पुढील उपचारासाठी ICCU मध्ये मेडिसिन पथक क्रमांक 4 मध्ये भरती करण्यात आलं. तब्बल 23 जून पर्यंत ICCU मध्ये उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी MICU मध्ये हलवण्यात आलं. CT स्कॅन मध्ये मेंदूत 8 मिलीमीटर जाडीचा रक्तस्राव असल्याचं आढळून आलं. न्यूरोसर्जन पथकाच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेशिवाय केवळ औषधोपचारांद्वारे उपचार सुरू झाले. विविध तपासण्यांमध्ये रुग्णाचं निदान फुफ्फुसाच्या गंभीर जंतू संसर्ग व चेतासंस्थेच्या संसर्ग असं निदान ठेवून विविध विभागांच्या समन्वयाने यशस्वी उपचार करण्यात आले. रुग्णाला ताप आणि आकडी येत असल्याने प्रतिजैविके व औषधे देण्यात आली. रुग्णाच्या शरीरात प्लेटलेट सातत्याने कमी होत असल्याने त्याला एकूण 1 युनिट PCV, 11 युनिट FFP आणि 4 युनिट
RDP रक्तघट चढवण्यात आले. प्रदीर्घ व्हेंटिलेटर सपोर्टची गरज पाहून रुग्णावरती ट्रॅकिओस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. घाटीतील वैद्यकीय व नर्सिंग पथकाच्या अहोरात्र प्रयत्नांमुळे रुग्णाची प्रकृती सुधारली आणि त्याला यशस्वीरित्या व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आलं. रुग्णाला MICU मधून वॉर्ड क्रमांक 1 ला 6 जुलैला शिफ्ट करता आलं आणि तिथून 20 जुलैला डिस्चार्ज देत आहेत. संपूर्ण उपचार या प्रक्रियेचं नेतृत्व अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे, डॉक्टर सुचिता जोशी व मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय. तर मेडिसिन युनिट 4 चे पथक प्रमुख डॉक्टर प्रशांत गाजभारे यांच्या देखरेखीखाली रुग्णाचं सखोल उपचार नियोजन करण्यात आलं. या दीर्घकालीन आणि गुंतागुंतीच्या उपचार काळात डॉक्टर लामत नूर, डॉक्टर मसरत खान, डॉक्टर अजहर पटेल, डॉक्टर शुभम घोगळ, डॉक्टर यशराज गरुड तसेच निवासी डॉक्टर श्रीत्सव ईश्वरन, डॉक्टर यशस्वी खंदारे, डॉक्टर शोएब मुक्ताज, डॉक्टर विकास सिंग, डॉक्टर सागर पवार, डॉक्टर अनिकेत गाडेकर, डॉक्टर वैभव कवठेकर, डॉक्टर सर्वज्ञ भारसाकळे, डॉक्टर ईश्वर एडके, डॉक्टर वीणा मालाने यांनी ICCU व MICU मध्येही वेळोवेळी रुग्णाच्या दैनंदिन उपचार, व्हेंटिलेटर व्यवस्थापन, औषधोपचार व सतत निरीक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ICCU व MICU मधील उपचार काळात रुग्णास योग्य सक्शन, श्वसन व्यवस्थापन, पोषण उपचार आणि सर्वांगीण वैद्यकीय सेवा सिस्टर इंचार्ज रेणुका राठोड व सिस्टर इंचार्ज सुलभा जगतने, ग्रेस श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नर्सिंग स्टाफद्वारे देण्यात आली आहे. या संपूर्ण उपचार प्रवासात घाटी रुग्णालयातील ICCU, MICU व वॉर्डमधील नर्सिंग स्टाफने दिलेली अखंड, संवेदनशील व रुग्णकेंद्रित सेवा अत्यंत प्रशंसनीय ठरली. तसेच रुग्णाच्या परिवाराने, विशेषतः आई वडील, कठीण काळात दिलेलं सहकार्य व मानसिक पाठबळ उपचारात यशाचं मोलाचं ठरलं. ही यशस्वी उपचार प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालय येथील वैद्यकीय सेवा, तांत्रिक कौशल्य, बहुवैद्यकीय समन्वय आणि डॉक्टर नर्सिंग स्टाफच्या निष्ठावंत सेवाभावाचं उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवर. तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आरोग्य केंद्र भीमनगर येथे वृक्ष लागवड सप्ताह उत्साहात संपन्न. गरजू रुग्णांसाठी हर्षवर्धन जाधव यांची 10 लाख रुपयांची देणगी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN न्यूज.